रामकृष्ण हरी. आपल्या एका भक्ताची अन्नदानाची इच्छा दत्तप्रभूंनी कशी पूर्ण केली याची महती सांगणारा गुरुचरित्राचा अध्याय 38. श्री गुरूंच्या दर्शनासाठी अनेक भक्त येत असत. त्यांनी आणलेले द्रव्य धन सद्गुरू कधीच घेत नसत. समाराधना करण्यासाठी भक्तांनी ते उपयोगात आणावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा एक भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी आला. त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला व त्यांची भक्तिभावाने स्तुती केली. त्या दिवशी भक्त लोक अन्नदान करत होते. त्यांनी त्या ब्राह्मणालाही त्या अन्नदानामध्ये जेवायला चला म्हणून बोलावले. त्या ब्राह्मणाच्या मनात असा संकल्प होता की आपण श्री गुरूंना भिक्षा घालावी. त्यासाठी त्याने तिघांना पुरेल एवढे साहित्य उदाहरणार्थ गूळ, कणिक व इतर पदार्थ आणले होते. दरवेळी इतर ब्राह्मण समाराधनेसाठी बोलावीत तिथे तो जेवण करून मठात येऊन आपण आणलेली जी शिदोरी आहे ती उशाशी घेऊन झोपत असे. असे 3-4 दिवस झाले. सर्व लोक त्याला हसू लागले, कारण हा अन्नदानाची सामग्री घेऊन आला पण स्वतः मात्र दुसऱ्याच्याच अन्नदानामध्ये जेवण करतो. त्याने आणलेले अन्न एकाला सुद्धा पुरणार नाही. येथे तर श्री गुरूंजवळ अनेक शिष्य समुदाय आहे, हा काय अन्नदान घालणार. असे बरेच दिवस गेले. एके दिवशी श्री गुरूंनी इतर शिष्य त्याची थट्टा करताना ऐकले. त्यांनी ब्राह्मणाला जवळ बोलाविले आणि म्हणाले, आज मला तू भिक्षा घाल, लवकरात लवकर स्वयंपाक कर. श्री गुरूंचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला. मग त्याने आपले साहित्य आणले. शुचिर्भूत होऊन स्वयंपाक केला. त्यावेळी सर्व ब्राह्मण मिळून श्री गुरूंजवळ आले आणि म्हणाले, आज जेवायला आम्हाला मिळायला हवे. आम्ही रोज मिष्टान्न खातो, त्यामुळे आमचे समाधान होते. हा ब्राह्मण कुठला आहे? आज हा अन्नदानामध्ये खंड पडणार, म्हणजे आम्हाला आज जेवण मिळणार नाही. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुम्ही घरी जाऊ नका, अंघोळीला जाऊन लवकरात लवकर या आणि आज येथेच भोजन घ्या. त्या ब्राह्मणाला वाटले, मठात खूप अन्न सामुग्री आहे, तेव्हा श्रीगुरू आता स्वयंपाक करतील म्हणून आपल्याला थांबायला सांगितलेले आहे. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला स्वयंपाक करण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मणाने स्वयंपाक बनविला आणि गुरु आज्ञेप्रमाणे सर्व ब्राह्मणांना बोलावले. जेव्हा तो ब्राह्मणांना बोलवायला गेला तेव्हा ते ब्राह्मण म्हणू लागले, अरे तू परत जा, स्वयंपाक तयार व्हायला सायंकाळ होईल, तू श्रीगुरूंना भिक्षा घाल. ते ऐकून तो ब्राह्मण पुन्हा श्रीगुरूंकडे गेला आणि म्हणाला, ते ब्राह्मण जेवायला येत नाहीत, रात्री भोजनाच्या वेळी येऊ असे म्हणतात. तेव्हा श्रीगुरूंनी त्याला सांगितले, त्या ब्राह्मणांना जाऊन सांग, श्रीगुरूंनी तुम्हा सर्वांबरोबर जेवण करण्याचा निश्चय केलेला आहे, तेव्हा लवकरात लवकर जेवायला या. तेव्हा ब्राह्मण भराभर स्नान उरकून आल्यावर श्रीगुरू त्यांना म्हणाले, लवकर पत्रावळी तयार करा, सहकुटुंब जेवा. त्या ब्राह्मणाने नंतर वंदनादी उपचारांनी भक्तिभावाने श्रीगुरूंची पूजा केली, मंगलारती केली. त्यामुळे श्रीगुरूंना संतोष निर्माण झाला. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला शिजवलेले अन्न त्याच्याजवळ आणून ठेवण्यास सांगितले आणि आपल्या जवळील वस्त्राने ते अन्न झाकून ठेवण्यास सांगितले. मग कमंडलूतील उदक घेऊन त्या अन्नावर प्रोक्षण केले व ते अभिमंत्रित केले. ब्राह्मणाला बोलावून ते म्हणाले, तू या अन्नावरचे झाकण काढू नकोस, एका बाजूने अन्न काढून घे आणि सर्व ब्राह्मणांना लवकरात लवकर वाढायला घे. श्रीगुरूंसह साऱ्या पंक्तीला वाटप चालले होते. तो ब्राह्मण स्वतः तूप वाढीत होता. सर्व ब्राह्मण आनंदाने जेवले, तसेच त्यांचा परिवार सुद्धा जेवून तृप्त झाला. गावातील इतर सर्व त्यांचे परिवारासह जेवून तृप्त झाले. सगळ्यांची जेवणे झाल्यानंतर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला बोलावले आणि सांगितलं, तुझे दारिद्र्य दूर होईल, तुला पुत्र पौत्र होतील असा आशीर्वाद दिला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. अगदी थोडे अन्न शिजवले होते तरी 4000 लोक जेवले. हे सारे कर्तृत्व श्रीगुरूंचे आहे.
त्यांनी अन्नपूर्णेचे स्मरण केले, त्यांच्यामुळे हा सर्वांना प्रसाद प्राप्त झाला. या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो, जर एखादी भक्तांची इच्छा ती जर सात्विक असेल तर भगवान परमात्मा नक्कीच पूर्ण करतात. म्हणूनही आपल्या सर्व इच्छा, सर्व आकांक्षा ज्या सात्विक आहेत त्या पूर्ण होत, अशी दत्तगुरूंच्या चरणी विनंती करूया. रामकृष्ण हरी.